नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय. कांदा निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका. चांदवडच्या बैठकीत कांदा लिलाव बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बेमुदत बंदच्या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माघारी. बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेले हजारो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी परतीच्या मार्गावर निघाले. हजारो वाहनं लिलावाच्या प्रतीक्षेत थांबली होती. विंचूर प्रकाशा राज्यमार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी. नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये लिलाव न झाल्यामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांच्या येवला मनमाड महामार्गावर रास्ता रोको. कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद. नाशिकच्या उमरण्यामध्ये व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे. पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद. कांदा उत्पादकांसह कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट. कांदा निर्यात बंदी विरोधात पुण्याच्या जुन्नरमध्ये शेतकरी आणि व्यापारी आक्रमक. शेतकऱ्यांनी आळेफाटा बाजार समितीमधला कांदा लिलाव बंद पाडला. आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव कोसळले. कांद्याचे भाव कोसळल्यामुळे संगमनेर बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक खोळंबली. सोलापूर बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आला. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांचं बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन. नाशिकच्या लासलगाव केंद्रात 30 टन कांद्यावर प्रायोगिक तत्वावर विकिरण प्रयोग यशस्वी. विकिरण प्रक्रिया केलेला कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यास 2 वर्षांपर्यंत टिकणार. विकिरण केलेला कोल्ड स्टोरेजमधला 5 किलो कांदा शेतकऱ्यांना भेट. सोलापूरच्या माळशिरसमधल्या रेडे गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन. रस्त्यावर दूध ओतून शासन निर्णयाप्रमाणे गायीच्या दुधाला 34 रुपये दर देण्याची मागणी. स्वतःचे अवयव विक्रीला काढलेल्या हिंगोलीतील शेतकऱ्यांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू. धाराशिवच्या कळंबमध्ये शरद पवार गटाचं दूध दरवाढीसाठी आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन आणि रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध. यवतमाळमध्ये बैलगाडीमध्ये तिजोरी ठेवून शेतकऱ्यांचं प्रशासनाच्या विरोधात उपरोधिक आंदोलन. पीक विम्याचे फक्त 53 रुपये मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर हरभरा पिकावर संकट. हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 5 एकर पिकावर नांगर फिरवला. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. गोंदियामध्ये 44 पैकी 41 धान खरेदी केंद्रांना मंजुरी. 30 धान खरेदी केंद्र सुरू. अवकाळी पावसामुळे 11 धान खरेदी केंद्र बंद. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे भाव घसरले. आडत बाजारामध्ये सोयाबीनला मिळतोय प्रति क्विंटल 4820 रुपये इतका दर. दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. यवतमाळच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसामुळे हरभऱ्याचं अतोनात नुकसान. हताश शेतकऱ्यांकडून हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यात आला. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लावण्याची शक्यता. 15% हापूसच्या कलमांना मोहर. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका. धुक्यामुळे मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील पिकांवर मावा करपा रोगाचा प्रादुर्भाव. द्राक्ष आणि बागाला फटका बसलेला आहे. शेतकरी हवालदिल. गोंदियामध्ये 13 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर पिकांचं नियोजन करण्याचं आवाहन. नांदेडमधल्या जरांगे पाटलांच्या सभेला लाखोंची गर्दी. नांदेड शहरातील वाडीपाटी इथं पार पडलेली ही जरांगेंची सभा. नांदेड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांच्या 4 सभा. पुण्याच्या इंदापुरात उद्या ओबीसी एल्गार मेळावा. या मेळाव्याआधी इंदापूरमध्ये भुजबळांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले. सांगलीमधील सचिन पवार ठरले राज्यातील पाटबंधारे विभागातील उत्कृष्ट अभियंता म्हणून सचिन पवार यांना पुरस्कार. खासदार संजय पाटील यांच्याकडून पवार यांचं कौतुक.
पुण्यामध्ये खड्ड्याविरोधात मनसेचं गांधीगिरी आंदोलन। नवी पेठ परिसरामध्ये असणाऱ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत पुष्पहार अर्पण। शहरातील खड्डे बुजवण्याचा मनसेचा पुणे महापालिकेला इशारा। अहमदनगर महापालिका क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे पालकांची भीती वाढली। महापालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिकांचा संताप। धाराशिव शहरात स्वच्छता आणि नालेसफाईची कामं होत नसल्यामुळे साथीचे आजार वाढले। माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय नेत्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। स्वच्छता केली नाही तर आंदोलनाचा इशारा। बीडमध्ये मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। शेकडो अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या। अहमदनगरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा शिर्डी इथल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोळी समाजातील विविध घटकांचा मोर्चा। जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जात पडताळणी कार्यालयावर धडक मोर्चा। नागपूरच्या विधान भवनावर आशा सेविकांचा मोर्चा। राज्य सरकारकडून 15,000 वेतन देण्याचं आश्वासन, मात्र लेखी आश्वासन मिळत नसल्याचा आशा सेविकांचा आरोप। वाशिममध्ये मानधन वाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप। या संपामुळे अंगणवाड्या ओस पडल्या आहेत। गोंदियामध्ये अग्निशमन दलाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। 4 तासांनंतर कर्मचाऱ्यांना खाली उतरवण्यात यश। साताऱ्यातील कराडमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी मनसेचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा। प्रलंबित मागण्यांचं निवेदन सादर। नागपूर विधान भवनावर गोर सेनेचा विविध मागण्यांसाठी जन आक्रोश महामोर्चा। यशवंत स्टेडियम पासून विधान भवनावर पायी मोर्चा। बंजारा समाजाच्या वेशभूषेत महिलांची उपस्थिती। बुलढाण्याच्या पातुर्ड्यामध्ये रोहिणी आयोग तात्काळ लागू करण्यासाठी ओबीसींकडून 3 दिवसाचं धरणं आंदोलन। ओबीसी समाजातील 29 सूक्ष्म जाती घटकांचा आंदोलनात सहभाग। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरामध्ये वैनगंगा व्हॅली कृषी प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। बाजारातील मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेण्याचं गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन। कोपरगावात माजी आजी आमदारांनी ट्रस्टच्या नावाखाली अतिक्रमण केल्याचा आरोप। अतिक्रमणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांचे 4 दिवसांपासून आमरण उपोषण। आमदारांनी 50 एकरांहून अधिकच्या जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप। बोईसर दानापूर एमआयडीसी मधील आरे ड्रग्ज कारखान्यावर बंदीची कारवाई। कारखान्यातील घातक केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडल्याप्रकरणी कारवाई। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारखान्यावर कारवाई। अपर वर्धा धरणग्रस्तांचा मोर्चा विधान भवनावर धडकला। धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यासह नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। खरगे आणि राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन। प्रियांक खरगे यांनी सावरकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। पुण्यामध्ये प्रियांक खरगे विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक। सारसबागे जवळच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। प्रियांक खरगे यांच्या विरोधात कोल्हापुरात भाजपच्या वतीनं निदर्शनं। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अनेक पालख्या आळंदीच्या दिशेने निघाल्यात। भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा मजल दरमजल करत प्रवास। शिर्डीच्या साई मंदिराजवळचं अतिक्रमण कधी हटवणार? अतिक्रमण हटवण्याचे आदेश असताना रक्षकच कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप। अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक। परळीतील वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्याच्या 286.68 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। नगर विकास विभागाकडून शासन निर्णय जारी। मंदिराचा कायापालट होणार आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पंढरपूरच्या कासेगावात यल्लमा देवीच्या मूर्तीची चोरी। देवीच्या चांदीच्या मूर्तीची चोरी झाल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप।
गडचिरोलीमध्ये पती पत्नी आणि मुलीची हत्येचं कारण समजलेलं नाहीये. गावातील काही वादामुळे हत्या झाली का याचा पोलीस तपास करतायत.